नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहित चव्हाण. आपण आता चर्चा करणार ह्या वर्षीच्या निवडणुकीची. आता ह्या टप्प्यातली निवडणूक खूप जवळ आलेली आहे. 20 तारखेला निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल. आता मी काही तुमच्यासमोर प्रश्न आणलेले आहेत, काही टॉपिक आणलेले आहेत. ह्या निवडणुकीत आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे? कारण आपण मागच्या वर्षी जे शिवसेनेला आणि भाजपाला सपोर्ट करत होते, जेव्हा त्यांची युती होती, त्यांनी त्यांनी त्या सरकारला निवडून आणलं होतं. म्हणजे ज्यांना भाजपा आणि शिवसेना आवडते त्यांनी त्यांना वोटिंग केले होते, आणि ज्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आवडते त्यांनी त्या पक्षाला मतदान केलं होतं. पण त्यानंतर गणित बिघडलं. म्हणजे आपण ज्यांना मतदान केलं ते त्या पक्षात न राहता ते त्या पक्षापासून दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं नव्हतं, ज्या पक्षाला निवडून द्यायचं नव्हतं त्या पक्षामध्ये आपण निवडून दिलेली व्यक्ती जाऊन तिथे स्थापित झालेली आहे. तर काय चाललंय महाराष्ट्रात? महाराष्ट्र असा कधीच नव्हता. विकास होतोय, असं नाही विकास नाही होतोय, पण काही गोष्टी आहेत ज्याचा त्रास आत्ता नाही पुढील येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला होऊ शकतो. आपल्याला म्हणजे कोणाला? मराठी माणसांना. त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मराठी माणसं सर्व पक्षामध्ये डिवाइड झालेली आहेत, तसं बाकीचे मतं नाही आहेत. आता मराठी माणसं एवढी डिवाइड आहेत. मराठी माणसाला काही माणसं काँग्रेस पक्षाला वोटिंग करतात, काही राष्ट्रवादी काँग्रेसला वोटिंग करतात, काही मनसेला वोटिंग करतात, काही शिवसेना वोटिंग करतात. त्यात आता 2 शिवसेना आहेत. काही राष्ट्रवादी काँग्रेसला वोटिंग करतात. आता ह्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पण 2 आहेत, गट 2 पडलेत. त्यामुळे मराठी माणसाची लोकसंख्या कमी आणि पक्ष जास्त असल्यामुळे मराठी माणूस ज्या पक्षाला वोटिंग करतो तोच पक्ष निवडून येईल असं नाहीये. कारण की मराठी माणसाची वोटिंग डिवाइड होत आहेत. आणि सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रात असा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसांचा आणि हिंदू माणसांचा विचार करतो. तो एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. खूप जण बोलतात की राज ठाकरे भूमिका बदलतात म्हणजे नक्की काय करतात? जर ज्यावेळी आपल्या समोर केलेली कामं दिसतायत त्यावर ते व्यक्त होतं, त्याला भूमिका बदलणे नाही म्हणत. उद्या एखादा माझा जवळचा मित्र असेल, तो जर चांगलं काम करत असेल तर मी त्याचं आज कौतुक करणार की तो चांगलं काम करतोय. जर उद्या त्यांनी वाईट काम केलं तर मी त्याचा काल चांगलं काम करत होता आज वाईट काम करतोय म्हणून असं नाही बोलणार, नाही तो चांगला आहे. वाईट कामाच्या वेळी मी त्याला वाईटच बोलणार. ह्याला भूमिका बदलणे नाही म्हणत. हे प्रत्येकाला समजतं या गोष्टी. पण प्रॉब्लेम असा आहे की मीडिया जे आपल्याला दाखवतं किंवा अदर पक्षातले नेते जे आपल्याला सांगतात आपण त्यावर विश्वास ठेवतो, पण आपण स्वतःचा विचार नाही करत. आपण सुज्ञ आहोत, एज्युकेटेड आहोत, सुज्ञ आहोत. आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आपण दुसऱ्या नेत्यांचं का ऐकतोय की भूमिका बदलतात? आपल्याला स्वतःला समजतंय, दिसतंय, तरी सुद्धा आपण दुसऱ्यांचं ऐकतोय का? महाराष्ट्र नेते नाही घडवत. महाराष्ट्र घडवायला आपण मदत केली पाहिजे. जेव्हा आपण विचार बदलू, जेव्हा आपण विचार करू, तेव्हा समजायचं की महाराष्ट्राची प्रगती होते की नाही. आता एक आकडेवारी आलेली आहे. आकडेवारीमध्ये काय दिसतंय? तुम्ही पाहिलंच असलं आकडेवारी आत्ताची. आकडेवारीमध्ये हेच दिसतंय की बाहेरची बांगलादेशी मुसलमान आणि अदर राज्यातले जे रोहिंग्या आहेत त्यांची लोकसंख्या वाढत आहे महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थ समजतोय का हो तुम्हाला? एकदम साधा सिंपल अर्थ आहे. जेव्हा पुढच्या 5 वर्षांनी निवडणुका येतील तेव्हा त्यानंतर पुन्हा 5 वर्ष म्हणजे 10 वर्षांनी निवडणुका येतील, तेव्हा मराठी माणसांची आणि हिंदूची लोकसंख्या महाराष्ट्रात कमी झालेली असेल आणि बाकी धर्माची लोकसंख्या वाढलेली असेल. त्याने प्रॉब्लेम असा होणार आहे की आपली इच्छा असून सुद्धा
आपल्याला आवडीचा नेता निवडून येऊ शकत नाही, कारण आपली लोकसंख्या कमी असेल. आणि लोकसंख्या पण कमी आणि आपली मतं पण डिवाइड होत आहेत त्यात. पटते का तुम्हाला? सध्या फक्त एकमेव राजसाहेब ठाकरेच आहेत जे हे सर्व थांबवू शकतात. म्हणजे बाहेरची जी लोक येतात त्यांना थांबवू शकतात. बाहेरच्या लोकांना येण्यास महाराष्ट्रात मनाई नाहीये. राजसाहेब एकच म्हणतायत की ज्या राज्यातून महाराष्ट्रात माणसं येत आहेत त्या राज्यामध्ये कारखाने उपलब्ध करा, जेणेकरून त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात येण्याची गरज नाही पडली पाहिजे. की महाराष्ट्राची कॅपॅसिटी जी आहे ना ती कधीच संपलेली आहे. जर एका गावामध्ये 50 घरच राहू शकतात आणि त्या जागी जर 100 घरं आली तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम होणार आहेत. कारण की जी व्यवस्था आहे 50 घरांसाठी, पाण्याची असो विजेची असो, जी डेली तुम्हाला भेटते, जेव्हा 50ची 100 घर होणार तेव्हा तुम्हाला डेली वीज नाही मिळणार, लाईट कट होणार, पाणी मुबलक नाही येणार जेवढं पाहिजे तेवढं, बाकीच्या सुख सुविधा नाही येणार कारण की लोकसंख्या वाढली, त्या गावाची कॅपॅसिटीच नाही आहे ना तेवढी. हा विचार प्रत्येकाने करा. आत्ताच्या तरुण मंडळींनी तर केला पाहिजे. तुम्ही स्वार्थ बोलण्यापेक्षा सध्या मी पण पाहतोय कोणते इलेक्शन असो, लोक पक्ष चेंज का करतात? कारण की त्यांना ऑफर भेटतात. ऑफर भेटतात म्हणजे काय? ऑफर म्हणजे पैसा. ज्या पक्षातून आपल्याला पैसा मिळतो आपण तिकडे जातो. अरे तुम्ही पैसा मिळवता त्यासाठी आपण जॉब करतोय. जॉब थ्रू पैसा मिळवतो ना. आता यंग पिढीची गरज आहे महाराष्ट्राला, जे आपला एरियाचा, आपल्या महाराष्ट्राचा, राज्याचा आवाज विधानसभेमध्ये नेतील. आता खूप जे 3-3, 4-4 टर्म आमदार झालेले आहेत, त्यांचं वय झालेलं आहे, 45-50 प्लस आहेत, त्यांचा एवढा बुलंद आवाज विधानसभेमध्ये नाही मांडू शकत ते. आता तरुण रक्त आहेत आणि तरुण रक्त जास्तीत जास्त कुठे आहेत तर मनसे. आणि महत्वाचं म्हणजे जे विजन राजसाहेबांकडे ते विजन कोणाकडेच नाहीये सध्याच्या परिस्थितीला. ते विजन कोणाकडेच नाहीये, खरंच सांगतो. म्हणजे जर विचार केला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा पाहिजे असा विचार केला, जे महाराष्ट्राचं विजन, जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याचे डिसिजन आहेत, तर डिसिजन घेण्या इतपत सुज्ञ आणि हुशार व्यक्तिमत्व आत्ता तरी आहेत ते फडणवीस साहेब आणि 2 नंबर राजसाहेब. पण विचारांबाबतीत विचार केला की सर्वांची विचारसरणी कशी आहे भवितव्याची, तर राजसाहेब ठाकरे हे पहिल्या नंबरला येतात. पण त्यांच्याकडे तर सध्या डायरेक्ट एवढं बहुमत येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना सरकारमध्ये येणं गरजेचं आहे. पण त्यासाठी भाजपा पण असणं गरजेचं आहे. कारण की भाजपा हिंदुत्व प्लस मनसे हिंदुत्व आणि मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं मराठी माणूस, हे दोन्ही एकत्र येतील तेव्हाच महाराष्ट्र स्ट्रॉंग होईल. आणि पुढची 30, 40, 50 वर्ष आपल्याला बघण्याची गरज नाही पडणार, विचार करण्याची गरज नाही पडणार. लोकांना हुशार व्हा. आतापर्यंत आपण वोटिंग केली, सर्व जेवढे पण पक्ष आहेत त्यांना आपण संधी दिली. एकदा राजसाहेबांना संधी देऊया, राजसाहेबांच्या मनसेला संधी देऊया. इंजिन ह्या निशाणीवर आपण बटन प्रेस करून आपल्याला प्रचंड 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 मतांनी मनसेला निवडून आणायचं आहे. मनसेच्या उमेदवारांना निवडून आणणं म्हणजे राजसाहेब ठाकरेंना निवडून आणणं असं होतं. आणि सध्या खरंच महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरेंची खूपच गरज आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तरी पुन्हा एकदा मी हात जोडतो, जे कोणी मला पाहत असाल, कृपा करून ह्या निवडणुकीत ह्या महाराष्ट्रात जेवढे मनसेचे नेते उमेदवार उभे आहेत त्यांना प्रचंड आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करा. त्यासाठी रेल्वे इंजिन या निशाणीवर बटन प्रेस करा आणि मनसेला निवडून द्या. कारण की मनसेच्या उमेदवाराला निवडून देणे म्हणजे महाराष्ट्रात
राजसाहेब ठाकरे यांची सत्ता आणणे आहे. आणि जेव्हा राजसाहेब ठाकरे सत्तेत बसतील तेव्हा महाराष्ट्राचा विकास आणि विकासच होईल. कारण की आतापर्यंत असं नाही बोलत आधीच्या पक्षांनी विकास केलेला नाहीये, पण सध्या जी गरज आहे ती फक्त राजसाहेब ठाकरेंचीच आहे. तोच बुलंद आवाज आहे. ते जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलाच असेल. की राजसाहेब ठाकरेची विचारसरणी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, एवढा हुशार व्यक्ती आतापर्यंत महाराष्ट्रात नाही आला आणि कदाचित नाही येणार, ज्याचं स्वतःच्या राज्यावर एवढं प्रेम आहे. बाकीच्या राज्यांचं बघा, बाकीच्या राज्यातले आपल्या राज्यावर एवढं प्रेम करतात, पण महाराष्ट्रात असं का होतं? आपल्या राज्याचा विचार का न करत जेवढे पण मुख्यमंत्री आणि जेवढे पण पक्षाचे अध्यक्ष आहेत, फक्त राजसाहेब ठाकरेच का असे आहेत ज्यांना महाराष्ट्राची चिंता आहे? कारण की त्यांना राज्य नाही करायचंय, त्यांना महाराष्ट्र सांभाळायचं आहे. पहिल्यासारखा सुसंस्कृत महाराष्ट्र बनवायचा आहे, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज लाभलेले आहेत. लोकांनो, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये रेल्वे इंजिन लक्षात ठेवा. रेल्वे इंजिन, आपली निशाणी रेल्वे इंजिन. बाकीचे मतभेद सर्व दूर ठेवा. बाकीचं आतापर्यंत ज्या ज्या पक्षाला तुम्ही वोटिंग केले, मत दिले, ते त्या पक्षात नाहीये, ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात गेलेले, विलीन झालेले आहेत. त्यामुळे आता आपले आधीचे मतभेद सर्व दूर ठेवा. बाकीच्या सर्व पक्षांचा विचार सोडून द्या आणि फक्त रेल्वे इंजिन या निशाणीवर बटन प्रेस करा आणि प्रचंड आणि प्रचंड बहुमतांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांना निवडून द्या, अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.